मुंबई महापालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपला पाठिंबा देता कामा नये। शिंदे बाळासाहेबांना मानत असतील तर पाठिंबा देतील। भास्कर जाधव यांचं शिंदेंना आव्हान। बाळासाहेबांच्या जन्मदिनी राजकीय वक्तव्य करू नये, काही तारतम्य बाळगायला हवं। भास्कर जाधव यांच्या महापौर पदाबाबतच्या विधानानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भाजप कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईचं महापौर पद सोडणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। तर शिंदेंचा पाठिंबा घ्यावा, इतके वाईट दिवस आलेले नाहीयेत। भास्कर जाधव यांच्या वक्तव्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया। भास्कर जाधव कोण, त्यांना शिवसेनेमध्ये कुणी महत्त्व देतं का? शीतल म्हात्रे यांची टीका। तर मुंबईच्या महापौर पदाबाबत आमचे नेते निर्णय घेतील, शीतल म्हात्रेंचा हल्लाबोल। भारतात परतल्यावरती मुंबईत जे करार झाले त्यावरती उत्तर देणार। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंची शिवसेना मनसे आघाडीवरती, फडणवीसांचं सूचक वक्तव्य। आरपार बदललेल्या राजकारणामध्ये कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। मी एक शब्द आज पुन्हा एकदा देतो, असं म्हणत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचं सूचक ट्विट। एकाच आकड्यामध्ये नगरसेवक निवडून आल्यामुळे मनसे धक्क्यात आहे, त्यातून सावरल्यावरती योग्य निर्णय घेतील। भाजपच्या अमित साटम यांनी मनसेला डिवचलं। सर्वांनी एकत्र येऊयात आणि राज्य पुढे घेऊन जाणं, असेच महाराष्ट्राचे संस्कार आणि सुसंस्कृत या ठिकाणी आहेत। तर राज्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं। चंद्रशेखर बावनकुळे यांची राज ठाकरेंच्या भूमिकेवरती प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। नवनाथ वन यांची उद्धव ठाकरेंवर टीका। तर राज ठाकरे कधीही वैयक्तिक फायद्यासाठी भूमिका घेत नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे हे महायुतीसोबत येतील अशी अपेक्षा आहे, बन यांचं वक्तव्य। मिश्रा नावाची व्यक्ती ठाकरेंना मातोश्रीवरती येऊन भेटून गेली, त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये दरारा। मनसे आता वेगळं होत असल्याचं पाहायला मिळतंय। प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटामुळे मोठी खळबळ। माझं कोणत्याही प्रकाराचं अपहरण झालं नाहीये, सरिता म्हस्के यांचं स्पष्टीकरण। तर माझ्या नावानं चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत। मी उद्धव ठाकरेंसोबत, प्रभागातील लोकांचा विश्वास माझ्यावरती आहे, सरिता म्हस्के यांची प्रतिक्रिया। कल्याण डोंबिवलीच्या महापौर पदाबाबत भाजप महायुतीची चर्चा सुरू आहे। भाजप सेनेतच निर्णय, दुसरा विचार करण्याची गरज नाहीये। कल्याण डोंबिवलीच्या महापौर पदासंदर्भात बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंचा पाठिंबा आम्हाला नेहमीच असतो, मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। मुंबईमध्ये तसेच इतर पालिकेमध्ये पाठिंबा मिळाला तर आश्चर्य वाटायला नको। याआधी ठाणे पालिकेमध्ये मनसेनं दिलेल्या पाठिंब्याची सरनाईकांकडून आठवण। दोघे एकत्र आले तर त्यांचा विचार आहे। राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, कोण कधी कोणासोबत जाईल ते सांगता येत नाही। शिवसेना एकत्र येण्यावरती गुलाबराव पाटील यांचं सूचक वक्तव्य। वसई विरार महापालिकेच्या महापौर पदासंदर्भात तारीख ठरली। महापौर पदासाठी 6 नावं चर्चेत, तर अजीव पाटील यांचं नाव आघाडीवरती। 30 किंवा 31 जानेवारीला वसई विरार पालिकेमध्ये महापौराची निवड होणार असल्याचीही माहिती। जे हिताचं असेल त्या संदर्भात दोघे बंधू निर्णय घेतील। केडीएमसी संदर्भात स्थानिक नेतृत्वाला कल्पना दिली होती, मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य। पालिका निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे बंधू आज एकाच मंचावर येणार। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार। षण्मुखानंद सभागृहात शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन। रिगल सिनेमा परिसरातील बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या ठिकाणी जात शिंदेंकडून अभिवादन। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त पंतप्रधान मोदींकडून आदरांजली। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून मोठी प्रेरणा मिळते। बाळासाहेब ठाकरे या दिग्गज व्यक्तिमत्वाला भावपूर्ण आदरांजली। पंतप्रधान मोदींचं ट्विट। मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले महाड पोलिसांसमोर शरण। नगरपालिका निवडणुकीच्या वेळेस गोगावले तटकरे समर्थकांचं राड्याचं हे प्रकरण। महाडमधील गोगावले तटकरे समर्थकांच्या राड्याचं प्रकरण। श्रेयस जगताप यांचा जामीन अर्ज फेटाळला। तर श्रेयस जगताप माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र, तर बंधू हनुमंत जगताप यांचाही जामीन अर्ज फेटाळला। बदलापूरमध्ये स्कूल व्हॅन मध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचाराचा प्रयत्न। बदलापूर पश्चिमेकडील धक्कादायक घटना। स्कूल व्हॅनचा परवाना रद्द करत चालकाला अटक झाल्याची माहिती, गुन्हा देखील दाखल। बदलापुरातील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली। खासगी शाळा व्हॅनची चौकशी करून कारवाई करण्याची संगीता चेंदवणकर यांची मागणी। नियमांची पायमल्ली होत असेल तर शाळेवर कारवाई होईल। बदलापुरातील प्रकरणावरून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा।
बदलापुरातील आधीच्या घटनेवर देखील कारवाई केली, आता देखील करू. बदलापूर प्रकरणावरती चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन. तर आरोपीला शासन व्हावं म्हणून पोलीस काम करतायत, बावनकुळेंची प्रतिक्रिया. बदलापूर प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. बदलापूर प्रकरणी सर्व चौकशी देखील सुरू आहे. तपास अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्याची रुपाली चाकणकर यांनी बदलापूर प्रकरणामध्ये माहिती दिलेली आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपीवरती कठोर कारवाई केली जाईल. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मंत्री दादा भुसे यांची मागणी. अकोला पालिकेमध्ये भाजप विरोधी आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीयेत, प्रकाश आंबेडकरांचा दावा. तर आघाडीचा पुढील 5 वर्षांचा रोडमॅप निश्चित असून मतभेद असतील तर चर्चेतून सोडवले जातील, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. मुंबई महापालिकेच्या महापौरपदी शीतल गंभीर देसाई यांचं नाव आघाडीवरती. शीतल गंभीर देसाई यांना वॉर्ड क्रमांक 190 मधून त्या विजयी झालेल्या आहेत. तर शीतल गंभीर देसाई शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर यांच्या कन्या. चंद्रपूरमध्ये महापौर पदाचा वाद संपला, संध्याकाळपर्यंत गोड बातमी देऊ, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. चंद्रपूरमध्ये काँग्रेस आज गट स्थापन करणार, वडेट्टीवार यांची माहिती. लातूर महापालिकेसाठी काँग्रेसकडून 3 नावं चर्चेत. काँग्रेस कोणाला महापौर करणार याकडे सर्वांचं लक्ष. कांचन अजनीकर, जयश्री सोनकांबळे आणि मनीषा बसपुरे यांच्या नावांचा यामध्ये समावेश. अहिल्यानगर पालिकेच्या महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष. महापौरपदी मूळ ओबीसींना संधी मिळाली पाहिजे, भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधामध्ये स्वाभिमानीचं आंदोलन. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आंदोलन. निम्न दुधना बॅकवॉटरमधून सौर ऊर्जा प्रकल्प कायमस्वरूपी थांबवण्याची तसेच 100% धरण भरल्यावरती पुन्हा जमीन संपादित होणार नाही असे लेखी आश्वासन देण्याची देखील मागणी. नाशिकमध्ये सूर्यकिरण एअर शोचा दुसरा दिवस. भारतीय वायुदलाकडून वायुदलाच्या विमानांचं चित्तथरारक प्रात्यक्षिक. तर नाशिक जिल्हा प्रशासन आणि हवाई दलाच्या माध्यमातून एअर शोचं आयोजन. राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका बॅलेट पेपरवरती घेण्याची माजी मंत्री के.सी. पाडवी यांची मागणी. तर ईव्हीएम मशीन काँग्रेसनं आणलं मात्र त्याचा दुरुपयोग केला नाही. भाजप लोकशाही संपवतंय, पाडवींचा भाजपवरती निशाणा. आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समोर मोठं आव्हान. आंबेगावात ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र. तर जिल्हा परिषदेसाठी तिन्ही पक्ष एकत्रित लढणार. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र. जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र लढणार. तर ठाकरेंची शिवसेना स्वतंत्र लढणार असल्यानं निवडणुकीमध्ये रंगत. निवडणुकीपुरतेच महाराष्ट्रातील बहिणी सरकारला लाडक्या. निवडणुका जाताच बहिणींचा लाडकेपणा कमी होतो. काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांची टीका. परळी शहरामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीनं अभिवादनाचं कार्यक्रमाचं आयोजन. तर बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवसैनिकांकडून अभिवादन. हवा प्रदूषणावरून हायकोर्टाचे पालिका आयुक्तांवर ताशेरे. नवी मुंबई पालिका आयुक्तांचा पगार कोर्टानं थांबवला. तर मुंबई पालिका आयुक्तांचा पगार का थांबवू नये, कोर्टाचा सवाल. परळी नगरपालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणी उपोषण करणाऱ्या व्यक्तीनं नगरपालिकेमध्ये जाऊन गोंधळ घातला आणि गोंधळानंतर शासकीय कामामध्ये अडथळा घातल्याप्रकरणी परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल. जळगावच्या भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर आणि यावल या तालुक्यामध्ये यंदा हळद लागवड वाढली. उत्पन्नात देखील मोठी वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा. वर्धा शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये दुरवस्था. रस्त्यावरती धुळीचं साम्राज्य पसरल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण. नगरसेविका श्वेता पाठका यांच्या नेतृत्वामध्ये नागरिकांनी नगर परिषदेत आपल्या समस्याही मांडल्या. वाशिम जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये विवाह नोंदणीसाठी वापरण्यात येणारे महा ई ग्राम पोर्टल बंद. गेल्या 4 महिन्यांपासून पोर्टल बंद पडल्यानं विवाह प्रमाणपत्र मिळण्यास मोठ्या अडचणी. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरातील तेजी कायम. सोयाबीनला कमाल सरासरी 5,100 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर. तर बाजार समितीमध्ये दरात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सीसीआय वतीने वाशिम जिल्ह्यातील 4 केंद्रांवरती कापूस खरेदीला सुरुवात. 14,698 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. निकष पूर्ण न झाल्यामुळे 2,246 शेतकऱ्यांची नोंदणी ही रद्द. तर आतापर्यंत शेतकऱ्यांकडील 1,37,682 क्विंटल कापसाची खरेदी. वाशिममध्ये रब्बी हंगामाच्या ई पीक पाहणीच्या नोंदणीसाठी अवघे 2 दिवस शिल्लक. शेतकऱ्यांनी मोबाईलवरून 7/12 वरती पीक पेरा नोंदवणं आवश्यक. तर वेळेत नोंदणी न झाल्यास नुकसान भरपाई, विमा आणि शासकीय मदत मिळण्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता.
वर्ध्याच्या पिपरी मेघे परिसरातून चोरट्यांनी चोरून नेलेला 10 चाकांचा ट्रक मध्य प्रदेशातून जप्त करण्यात आलाय। सलग 9 दिवस तपास पथकांनी तपास करून हा छडा लावलेला आहे। तर 4 राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी देखील झाली आहे। पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी ट्रक सोडून पसार झालाय।